शनिवारी 20 सप्टेंबर रोजी एस न्यूजनं कोल्हापूर शहर आणि उपनगरात गेल्या आठवडाभरात घडलेल्या गुन्ह्यांचं वृत्त प्रसारित केलं होतं। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी याची गांभीर्यानं दखल घेतली आहे। आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना या गुन्ह्यांमधील संशयितांना तातडीनं अटक करून 15 दिवसांमध्ये कारवाईचा लेखी अहवाल सादर करा अशा सूचना दिल्यात। कोल्हापूर शहर आणि उपनगरांमध्ये 4 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नंग्या तलवारी आणि एडका घेऊन 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं खुनी हल्ला आणि तोडफोड करत दहशत निर्माण केली होती। या संदर्भात एस न्यूजनं शनिवारी 20 सप्टेंबर रोजी गुंडांना पोलिसांचा धाक उरला नाही का हा सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न घेऊन सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं होतं। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी या वृत्ताची दखल घेत आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधत सविस्तर माहिती घेतली होती। दरम्यान आज डॉक्टर नीलम गोऱ्हे या कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या। आज दुपारी त्यांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना गेल्या आठवडाभरात कोल्हापूर शहर आणि उपनगरात घडलेल्या घटनांची गांभीर्यानं दखल घ्या, यातील संशयितांवर तात्काळ कारवाई करा, शहर आणि उपनगरांमध्ये गस्त वाढवा, संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळक्यांवर कारवाई करा आणि केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसांमध्ये सादर करा अशा सूचना दिल्यात।